आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूयात. हा सेवेचा गौरव आहे. हॅलो, हॅलो. हां, ठीक ठीक. बाबांची कृपा आहे, त्यामुळे त्याचा खणखणीतपणा त्या प्रयत्नानंतरही अबाधित आहे. आणि आपल्यासारखी सगळी सेवेत आणि परायण पारंगत असलेली मंडळी आहे. या सगळ्या उपक्रमामध्ये ज्या सगळ्यांनीच सहभाग घेतलेला आहे त्या सगळ्यांचं प्रातिनिधिक बोलणं म्हणून आपलं बोलणं आहे. त्यानंतर अगदी 5-10 मिनिटात सगळं पूजन होऊन आपण पंक्तीत असाल, खात्रीनं मी आपल्याशी हे बोलतो. आदरणीय आमदार साहेब राजेशजी मोरे. रामकृष्ण हरी. आजच्या या 5 दिवस चालणाऱ्या आपल्या पंचक्रोशीतच नसून तर संपूर्ण महाराष्ट्रभर यांचं नाव आहे संत सावराम महाराजांच्या या जन्मशताब्दी निमित्त आजचा हा काल्याचा कीर्तन आणि सांगता सोहळा आहे. मी त्या दिवशी खासदार साहेबांच्या बरोबर इथे आलो होतो या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी. आणि आज पण काल्याचे कीर्तन ज्यांचं मुखातून आपण ऐकलं ते जगन्नाथ महाराज मगास म्हणून म्हणतात की बाबा तो शहत आहे आमदारांनी करून दिला, आपण कोण करून देणार आहे. ही सर्व संत सावराम महाराजांची पुण्याई आहे आणि त्यांच्या पुण्याने आपण सर्वजण इथे आहोत. म्हणून महाराज मी कोण सर्वांनी हे संत सावराम महाराजांच्या पुण्याने सर्व मदत झालेली आहे. म्हणून कोणाची नाव घ्यायची आवश्यकता नाही, कारण या भूमीमध्ये ज्याने घडवलं नाही तर आपला समाज. मगाशी महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं, मी तुझं काय तोंड बघणार ना मरेपर्यंत, पण ज्याने सुधारण्याचं काम केलं, ज्या समाजाला पुढं न्यायचं काम केलं ते संत सावराम महाराज. त्यांच्या ही जन्मशताब्दी अनेक शताब्दी आपण साजरी करणार आहोत, त्याच्याबद्दल कुठे वावगंच नाही. पण मी सर्वांना आजच्या दिवशी सर्वांना मी शुभेच्छा देतो. असे कार्यक्रम मगाशी 3 कार्यक्रम आपण फेस केले, पण सालाबादप्रमाणे आपण संप्रदायाच्या माध्यमातून असे कार्यक्रम करत असतो, कारण ही सर्व पुण्य संत सावराम महाराजांचे. त्यांच्या मागे असलेले आपले वासुदेव महाराज तेही आपले सर्वांचे गुरुवर आहेत. त्याचप्रमाणे चेतन महाराज त्यांची परंपरा चालवतात. आपण त्यांचे सर्व सदस्य आहोत. मी आजच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा देतो. जे जे सहकार्य लागेल सर्व आम्ही मंडळी, याच्यात काही राजकारण नाही, काही कुठल्या प्रकारचं मोठेपणा नाही, काय नाही, सर्वांनी मिळून. कारण संत सावराम महाराज सर्वांचे आहेत, आपले समाजाचे नसून सर्व समाजाचे घटकांचे संत सावराम महाराज. एवढंच सांगतो. आणि आजच्या दिवशी मला 2 मिनटं बोलण्याची संधी दिली. खरं तर जेवणाची वेळ झालेली, भूक लागलेली आहे. आमचं भाषण ऐकायला कोणाला वेळ नाही, कारण जेवढ्या लवकर महाराज सोडतील तेवढ्या लवकर बरं. तुमची बाजू मी मांडतोय आणि लवकर जेवायला मला पण भूक लागलेली आहे. आम्हाला